शिवसेना नेता संजय राउत पर हुए ईडी के एक्शन पर अमरावती की सांसद नवनीत राणा की प्रतिक्रिया सामने आ गई है। आपको बता दें, अमरावती के सांसद नवनीत राणा को शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे के घर के बाहर हनुमान चालीसा पढ़े जाने के ऐलान के बाद गिरफ्तार किया गया। नवनीत राणा और उनके विधायक पति रवि राणा पर राजद्रोह का मुकदमा चलाया गया। हालांकि बाद में नवनीत राणा को कोर्ट से रिहाई मिल गई। नवनीत राणा उसके बाद से लेकर अब तक लगातार सुर्खियों में बनी हुई हैं। शरद पवार से लेकर उद्धव ठाकरे तक और संजय राउत तक पर वो अक्सर सवाल खड़े करती हुई सुनी जाती हैं। ऐसी परिस्थितियों के बीच में अब नवनीत राणा ने संजय राउत की गिरफ्तारी पर तीखी प्रतिक्रिया दी है। संजय राउत की गिरफ्तारी के तार शरद पवार से भी जोड़े हैं। नवनीत राणा अपने खास मीडिया के साथ इंटरैक्शन में काफी कुछ कहती हैं, कई तरह के सवाल उठाती हैं। नवनीत ने संजय राउत की गिरफ्तारी को लेकर ये तक कह दिया कि ईडी ने जरा देर कर दी। और क्या कुछ नवनीत राणा ने कहा, चलिए आपको सुनाते हैं, सुनिए जरा। मेरा साफ कहना है, हम समय भी वही है, सिर्फ समय चेंज होता रहता है। चेहरे बदल गए हैं हम धर्म के नाम पर, और इन्होंने पावर का दुरुपयोग करके हम जैसे लोगों को जेल के पीछे भेजा। पर आज सच में जो जेल के पीछे जाने वाले हैं वो उन्होंने करप्शन किया है। अगर देश का पैसा कोई डुबाता है, गरीब की खून पसीने के पैसे अगर कोई इस तरीके से मिसयूज करता है तो उसके साथ में ऐसा ही होना चाहिए। उन्होंने जिस तरीके से कल हाथ वेविंग करके एक ऐसे देश के कोई हीरो हाथ कर रहे हैं और सभी को आश्वस्त कर रहे हैं कि मैं आपके साथ हूँ, करप्शन करने वाले व्यक्ति ने इस तरीका का एटीट्यूड रखना, ये मेरे हिसाब से मुझे गलत लगता है। क्योंकि एक सादे व्यक्ति के घर में अगर एक कांस्टेबल भी पहुंचता है तो उसके घर के परिवार के सभी सदस्य हिल जाते हैं कि मेरे घर पे कौन से कारण ये पुलिस वाले आ गए। पर जिस तरीके से उनका एटीट्यूड था, जिस तरीके से विंडो पे खड़े होके वो अपना हाथ वेविंग कर रहे थे, मैं ताकतवर हूँ, मैं लड़ूंगा। आप लड़िए, लड़ने से कोई मना ही नहीं, पर देश का पैसा अगर कोई करप्शन करता है तो उसे इस तरीके का ट्रीटमेंट उसके साथ होना चाहिए। देश की जनता भी ये चाहती है, गरीब लोग जिनके पैसे खून पसीने के पैसे हैं, अगर वो लीडर हो या कोई बड़ा व्यक्ति हो, उनके साथ में अगर वो गलत करते हैं, देश के पैसे डुबाते हैं, तो उनके साथ ये ट्रीटमेंट होनी चाहिए। संजय राऊतजींना जे अटक झालेली आहे, बरेचशे दिवसापासून आपण सगळे लोक माहिती काढली, प्रत्येक गोष्टीचं विचारपूस केली आणि मग त्याच्यानंतरच त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। आणि मी पहिले दिवशीपासून सांगत आहे, जे जे लोक बेईमान आहे, आमच्यासारखे लोकांना हनुमान चालीसा वाचलं म्हणून आम्हाला जेलात टाकलं। आज मी ऐकलं राज्यसभामध्ये एक खासदार मेंबर ऑफ पार्लमेंट राज्यसभाचे ते म्हणतात की संजय राऊतांना अटक केली म्हणून आम्हाला त्याच्यावर बोलायचं आहे। तर मी मेंबर ऑफ पार्लमेंट होती, मला तर काही कारण नसताना 124A सेडिशन आणि देशद्रोह लावला, तेव्हा कुठे होते आपले एज अ मेंबर ऑफ पार्लमेंट। तर मला वाटते जे ही कारवाई झाली ते योग्यपणे ईडी आपलं काम करत आहे आणि सुप्रीम कोर्टनी सुद्धा त्यांच्या बाजूनी निकाल दिलेला आहे की ईडी जे काम करत आहे ते नियम अनुसार काम करत आहे, ते इंडिव्हिज्युअल डिपार्टमेंट आहे, त्यांचं कर्तव्य ते बरोबरीने करत आहे। पण माझा एक प्रश्न आहे की जे महाराष्ट्राचे गोरगरिबांचे पैसे जर एखादा व्यक्ती या पद्धतीने मिसयूज करत असेल तर त्याला सजा झाली पाहिजे की नाही पाहिजे। मग मी असो की कोणी तिसरा व्यक्ती असो, त्याच्यासोबत ईडीनी असा व्यवहार केला पाहिजे की नाही केला पाहिजे। मला असं वाटते, ज्या आज शेतकरी आहे, आपण सगळे पत्रकार आहे, मला एक गोष्टी तुम्हाला सुद्धा विचारायची आहे की एक आता साधा पत्रकार जर आहे, त्यांना आज 2 मुलं जर त्यांचे असले तर एक मोठे शाळेमध्ये टाकणं कठीण आहे, आपलं घर घेऊन चालणं कठीण होऊन जाते फायनान्शियल क्रायसिसमुळे। आमच्या क्षेत्रात अमरावतीमध्ये 4 महिने पहिले एक पत्रकाराने सुसाईड केला। का? कारण परिवार चालू शकत नाही एवढा क्रायसिसमध्ये। पण एक पत्रकारांनी ज्यांनी आपलं भविष्य सुरुवात केली, पत्रकारांनी आज एवढी संपत्ती कुठून आली, त्याचा आन्सर त्यांच्याकडे का नाहीये। ज्या फ्लॅटमध्ये तुम्ही राहतात कुठून एवढं ट्रान्सफर झाले ते उत्तर तुम्ही देऊ शकत नाहीये। तर महाराष्ट्राची जनता, आणि चांगलं दादा त्यांनी म्हटलं त्या ट्विटमध्ये की महाराष्ट्र की जनता लढेगी, महाराष्ट्राची जनता लढणारी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला लढणं शिकवलेलं आहे, अन्याय विरुद्ध आम्ही लढणारे लोक आहे।
करप्शन करणारे लोकांचे विरुद्ध उभे राहून आम्ही लढणारे लोक आहे, तर संजय राऊतजी महाराष्ट्राचा आड घेऊन आपण आपलं करप्शन दाबण्याचा प्रयत्न करू नये. आणि जे ईडीनी कारवाई केली, मला वाटते कोणीही असो, कोणत्याही पक्षाचे असो, जर लोकांचे पैशाची बर्बादी या पद्धतीने जर कोणी करत असेल, करप्शन करत असेल, त्याच्यावर कारवाई नक्की झाली पाहिजे. संजय राऊत असं म्हणतायत की मराठी माणसांवरती कारवाई केली जाते, महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न आहे. अरे महाराष्ट्राबद्दल आम्हाला गर्व आहे. आम्ही महाराष्ट्रीयन नसतानाही सुद्धा ज्या धर्तीवर आम्ही जन्माला आलो, तीच भूमी आणि तेच समाज आणि तीच मदर टंग आमची आहे, मातृभाषा म्हणजे मराठी. एवढे प्राऊडली जर मी महाराष्ट्रीयन बोलत आहे, तर महाराष्ट्राबद्दल आम्हाला गर्व आहे. आणि कुठेही मग त्याच्यामध्ये कोणीही आणू नये की वेस्ट बेंगॉलमध्ये अगर कारवाई होत आहे, त्यांना तोडण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुमच्या घरात 21-21 करोड रुपये सापडून राहिले, म्हणजे कुठून येत आहे? 1,000 कोटीचा भ्रष्टाचार जर शिक्षण भरतीमध्ये होत आहे, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. उत्तराखंडमध्ये 3 आमदारांच्या गाडीमध्ये एवढे मोठे पैसे सापडले, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आपलं काय म्हणणं आहे की करप्शन केलं पाहिजे? नाही. अरे आमचे गोरगरिबांचे कष्टाच्या घामाचा पैसा आहे, ते कोणीही या पद्धतीने मिसयूज केला नाही पाहिजे. भाजपचे म्हणतात की शिवसेनेचा अंत होत आहे, भाजपचा मुकाबला करण्याची क्षमता कोणत्याही राजकीय पक्षात नाही, देशात फक्त आता भाजप राहील. हे कुठल्या प्रकारचं राजकारण आहे? हे पहा, भाजप काय म्हणते, दुसरा पक्ष काय म्हणते, त्याच्यावर ना बोलताना मला एवढं माहित आहे, ते त्यांची पॉलिटिकल जे आहे. मी आज जे लढत आहे आणि जे मी बोलत आहे, ते माझे लोकांच्या हितामध्ये बोलत आहे की माझे महाराष्ट्राचा पैसा कोणीही त्याचा मिसयूज करू नये, त्याच्याबद्दल मी बोलू शकते. आणि भाजपची जी भूमिका आहे, ते आपलं मत ते मांडणार आहे. माझी भूमिका जी आहे, माझी भूमिका एवढीच आहे, माझे महाराष्ट्राचे लोकांचे, देशाचे गरीब लोकांचे कष्टाचे घामाचे पैसे कोणीही त्याचा दुरुपयोग करू नये, एवढा मी सांगू शकते. आणि याच्यानंतर खूप सारे लिंक संजय राऊतजीकडनं ईडीला भेटणार आहे, आणि ते लिंक जर मातोश्रीपर्यंत पोहोचली तर कोणीही आश्चर्य करू नये. संजय राऊत झाले, आता कोणाचा नंबर आहे? नंबर ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले ते सगळ्यांची लिस्ट येणार आहे. आणि 25-30 कंपन्यांमध्ये हे डायरेक्टली इनडायरेक्टली हे मेंबर आहे. त्यांच्यामध्ये पार्टनरशिप म्हणून हे काम केलेलं आहे, महाविकास आघाडीचे एजंट म्हणून यांनी काम केलेलं आहे. तर मला वाटते हे पूर्ण तार आणि लिंक सगळे लोकांनी ज्यांच्यासाठी एजंट म्हणून काम करत होते, बरेचसे लोकांचे त्याच्यामध्ये नाव बाहेर येणार आणि मातोश्रीपर्यंत त्याची लिंक पोहोचणार, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. आता अशी टीका केली जाते की जे आधी भाजपमध्ये नव्हते ते आता भाजपमध्ये गेले, त्यांची ईडी चौकशी. मला असं वाटते एका व्यक्तीचे नाव सांगावं की जे भाजपमध्ये गेले आणि त्यांच्या आता ईडी चौकशी सुरू आहे. घरामध्ये पण कोट्यवधी रुपये सापडले होते, त्यांना अजून अटक झालेली नाही, ते भाजपसोबत गेले. मी आपल्याला एक गोष्टी सांगू शकते दादा, जेही लोकांवर ईडीनी कारवाई केलेली आहे, अजूनपर्यंत कोणालाही क्लीन चिट ईडी कडनं भेटलेली नाही. जर असं आहे तर तुम्ही मला नाव सांगा. तुम्ही मला ना विचारताना तुम्ही मला सांगा की या व्यक्ती भाजपमध्ये गेला आणि त्यांना क्लीन चिट भेटलेली आहे, असं एकही नाव माझेपर्यंत आतापर्यंत पोहोचलेलं नाही. जेव्हा ते येईन, कुठली कारवाई नाही. प्रताप सरनाईकर मोठी कारवाई झाली, भावना गवळी आहे, प्रताप सरनाईक आहे, मग अशी अनेक नाव आहेत. मी तेच म्हणत आहे, जे ईडी कारवाई करत आहे त्यांनी आतापर्यंत सुद्धा त्यांना कोणालाही, कोणी भाजपमध्ये गेला की कोणी महाविकास आघाडीमधून उठून आपण बीजेपी मध्ये गेले आणि इथे वेगळं गुट ज्यांनी बनवला 12 खासदारांनी, त्यांना ज्यांच्यावरही ते कारवाई सुरू होती, एकालाही अजूनपर्यंत माझी माहिती अनुसार कोणालाही क्लीन चिट भेटले नाही. आणि नवनीत राणा लोकांच्या हितासाठी लढणारी आहे, कोणत्या पक्षासाठी नाही.